जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले 12 ऐतिहासिक किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीचे भाग बनले आहेत. ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची ऐतिहासिक विजयगाथा आहे. हे किल्ले म्हणजे स्वराज्याची रचना, स्वाभिमानाचा गड आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आहे. युनेस्को म्हणजे काय तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन. ही संस्था जगभरातील ऐतिहासिक वारसा स्थळांचं रक्षण करत असते. या यादीत समावेश होणं म्हणजे त्या स्थळाला जागतिक सांस्कृतिक मान्यता मिळणं. शिवरायांच्या किल्ल्यांनी अगोदर मनात तर स्थान मिळालेलंच होतं, परंतु आता जागतिक स्थान हे सुद्धा शिवरायांच्या किल्ल्यांना मिळालेलं आहे. आता युनेस्कोतून मिळणारे फायदे नक्की काय हे आपण पुढे जाणून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय किल्ल्याची ओळख, पर्यटनात वाढ, संरक्षणासाठी निधी, स्थानिक रोजगार आणि मराठा इतिहासाचं जागतिकीकरण. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणं ही एक ऐतिहासिक घोषणा असली तरी ती एका दिवसात झालेली नाही. या निर्णयामागे वर्षानुवर्षांचा अभ्यास, अहवाल सादर करणे, शिफारसी पाठवणे आणि वारंवार जागतिक व्यासपीठावर शिवकालीन दुर्ग स्थापत्याचं महत्व पटवून देण्याचा एक मोठा प्रवास आहे. ही मोहीम कधी सुरू झाली? सन 2020 पासून महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग, संरक्षण तज्ञ, इतिहास अभ्यासक आणि इंटॅक म्हणजे इंडियन नॅशनल ट्रस्ट ऑफ आर्ट अँड कल्चरल हेरिटेज यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक प्रस्ताव युनेस्को पुढे ठेवण्यात आला. या प्रस्तावात शिवाजी महाराजांच्या दुर्ग स्थापत्य शास्त्राचं सामरिक, स्थापत आणि सांस्कृतिक महत्व ठळकपणे मांडण्यात आलं. यावर युनेस्कोची झालेली बैठक म्हणजे जुलै 2025 मध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक भारतात दिल्ली NCR येथे आयोजित करण्यात आली होती. आणि हीच ती बैठक होती जिथे जगभरातून आलेल्या तज्ञांनी मराठा मिलिटरी आर्किटेक्चर अर्थात शिवकालीन किल्ल्यांच्या वैशिष्ट्यांची सखोल चर्चा केली. अखेर याच बैठकीत 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आणि या प्रक्रियेमध्ये ज्यांचा सहभाग होता ते म्हणजे या यशामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाबरोबरच खालील संस्थांचा विशेष सहभाग होता. इंटॅक म्हणजे किल्ल्यांच्या अहवालासाठी, ASIG म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया गव्हर्नमेंट, केंद्र शासनाचं तांत्रिक सहकार्य, मराठा इतिहास अभ्यासक आणि संशोधक, किल्ल्यांची माहिती आणि मूळ दस्तावेज, स्थानिक किल्ले संवर्धन संस्था आणि ट्रेकर ग्रुप्स म्हणजे मैदानी माहिती संकलनासाठी. याला मराठा मिलिटरी लँडस्केप असं नाव का दिलं गेलं तर युनेस्कोच्या मते शिवाजी महाराजांनी बांधलेले हे किल्ले एकसंध सैन्य स्थापत्य परंपरेचं उदाहरण आहे. त्यामुळे या 12 किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलाय. ही फक्त 12 किल्ल्यांची मान्यता नाही, ही मराठा इतिहासाची, शिवरायांच्या दूरदृष्टीची आणि महाराष्ट्राच्या शौर्याची जागतिक सलामी आहे. आपण या गडकोटांची जपणूक करूया, कारण हे गड म्हणजे आपल्या अस्मितेचं स्मारक आहे. आता आपण बघूयात या 12 किल्ल्यांच्या गौरव गाथा म्हणजे प्रत्येक किल्ला आणि त्यावर घडलेली एखादी अशी आठवणीची घटना जी आपण बघतोय. तर यामध्ये नंबर 1 आहे रायगड. म्हणजेच रायगडाची आठवण झाली म्हणजेच आपल्याला आठवते स्वराज्याची राजधानी. रायगड म्हणजे शिवरायांचं सिंहासन. 6 जून 1674 रोजी याच गडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या यादीमध्ये दुसरं नाव आहे राजगड. राजगड म्हणजे स्वराज्याचा पाया. शिवरायांनी सर्वप्रथम राजगडावरून स्वराज्याची रचना सुरू केली. याच ठिकाणी त्यांनी बाल शिवाजी पासून थोरल्या संभाजीपर्यंतचा प्रवास केला. या यादीमध्ये तिसरं नाव आहे ते म्हणजे प्रतापगड. प्रतापगड आठवला म्हणजेच अफजल खानाचा वध ही गोष्ट आठवते. सन 1659 साली प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला ही घटना प्रत्येक मराठ्याला माहिती आहे. आणि ही घटना म्हणजे इतिहासातील एक सुवर्णपान म्हणून आपण बघितलं जातं. या यादीतील चौथं नाव म्हणजे पन्हाळगड. म्हणजेच पन्हाळगड आठवलं तर बाजीप्रभूंचं बलिदानी आठवतं. पन्हाळगड ते विशालगड प्रवासात बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडीत झुंज देत शिवरायांना वाचवलं आणि हा गड म्हणजे त्याचं मागचं प्रतीक आहे. या यादीतील 5वं नाव म्हणजे शिवनेरी. शिवनेरीचं नाव घेतलं म्हणजे आठवतं शिवरायांचं जन्मस्थळ, जिथे शिवबा जन्माला आले. शिवनेरी हा केवळ किल्ला नाही तर ती स्वराज्याची पहिली शाळा असंही देखील आपण म्हणू शकतो. या यादीतील 6वा गड म्हणजे लोहगड. म्हणजे घाटांचा संरक्षक, लोखंडासारखा मजबूत आणि घाटांवर नियंत्रण ठेवणारा किल्ला. शिवरायांनी यातूनच पश्चिम घाटांचं संरक्षण केलंय. या यादीतील पुढचं नाव म्हणजे साल्हेर. सर्वात मोठं युद्ध. साल्हेरचं नाव आठवलं म्हणजे सर्वात मोठं युद्ध. तर सन 1672 साली मराठा मुघल साल्हेर युद्धात मराठ्यांनी जोरदार विजय मिळवला. हे पहिलं युद्ध होतं जिथे मराठ्यांनी मुघलांसोबत उघड्या मैदानावर युद्ध केलं आणि त्यामध्ये विजय मिळवला. या यादीतील पुढचं नाव म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग म्हणजेच नौदलाचं केंद्र. समुद्रात उभा असलेला किल्ला. शिवरायांनी स्वतः तांत्रिक रचना केली. येथील शिवरायांची मूळ मूर्ती ही ऐतिहासिक महत्वाची आहे. या यादीतील 9वा किल्ला म्हणजे विजयदुर्ग. म्हणजे सागरी शक्तीचं प्रतीक. सिंधुदुर्ग प्रमाणेच विजयदुर्ग हा समुद्री ताकदीचं केंद्र होतं. शिवकाळात हे जहाज बांधणीचं ठिकाणही होतं. या यादीतील 10वा किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग. म्हणजे कोकणचं संरक्षक. कोकण किनारपट्टीवरील सुवर्णदुर्ग म्हणजे शिवकालीन सागरी संरक्षणाचा भाग, अदृश्य नेव्हल डिफेन्सचा एक भाग. या यादीतील 11वा आणि महाराष्ट्रातील 11वा किल्ला म्हणजे खादेरी. म्हणजे समुद्रातील रक्षक म्हणून या किल्ल्याकडे बघितलं जातं. मुरुड परिसरात असलेला हा छोटा किल्ला शिवरायांनी पायबंद ठेवण्यासाठी उपयोगात आणला होता. आजही हा किल्ला समुद्रात तशाच ताठ मानेने उभा आहे. या 12 किल्ल्यांपैकी शेवटचा म्हणजे जिंजी आणि तामिळनाडूतील शिवरायांचा हा जिंजी किल्ला
सन 1698 साली संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी दक्षिण भारतात जिंजी हा दुर्ग जिंकला आणि काही वर्षे हा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून सुद्धा ओळखला जात होता. तुमच्या मनात यापैकी कुठल्या गडाचं विशेष स्थान आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि इतिहासप्रेमी मराठी माणसांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि आपली कमेंट, आपल्याला आवडलेला गड हा आम्हाला कमेंट मार्फत कळवा. आणि अजून नवनवीन कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवावे यासाठी आम्हाला सजेशन द्या. धन्यवाद.